नमस्कार, मी प्रसन्न जोशी आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत. मनोज जरांगे पाटील यांनी अखेर राजकीय आखाड्यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. मराठा आरक्षणाचे नायक आणि चेहरा ठरलेले मनोज जरांगे पाटील आता अधिकृतरित्या राजकीय निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरतायत. ही मोठी घटना आहे आणि सगळ्यात आधी त्यासाठी त्यांचं अभिनंदन. कारण अशी नेहमी टीका सामाजिक चळवळींवर होते की तुम्ही आंदोलनं करता, उपोषणं करता, सरकारला विठीस धरता, एकदा राजकारणात येऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय असतं ते. आणि याला सगळेच प्रतिसाद देतात असं नाही. गेल्या काही काळात अशा प्रकारचा प्रतिसाद अरविंद केजरीवाल यांनी आपच्या रूपानं दिला, आम आदमी पार्टीच्या रूपानं दिला आणि सांगून दाखवलं, म्हणजे करून दाखवलं की चळवळी सुद्धा सरकार चालवू शकतात, चळवळी पक्ष म्हणून यश मिळवू शकतात. सगळ्यांनाच ते यश मिळतं अशातला भाग नाही, पण या निमित्तानं राजकारणात उतरण्याची डेअरिंग आणि डॅशिंगपणा दाखवावा लागतो. तो जरांगे पाटलांनी दाखवलेला आहे, त्यासाठी त्यांचं अभिनंदन. महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील हा प्रयोग करत असताना याची दखल घेतली पाहिजे की इतर कुठल्याही राजकीय संघटना पक्षापेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात उतरणं याला वेगळं महत्व आहे. त्यातल्या बाकीच्या न्युआन्सेस, छोट्या मोठ्या गोष्टी त्या येईलच, कारण त्यांनी पक्ष स्थापन केलेला नाहीये, पुरस्कृत उमेदवार देण्याचं ठरवलेले असं सध्या तरी दिसतंय. पण या निमित्तानं मराठा राजकारणाचे काही टप्पे अगदी पटापट पाहायचं म्हटलं तर त्याला एक इतिहास आहे आणि जरांगे पाटील हे त्याच इतिहासाच्या पुढच्या आवृत्तीचे एक जनक दिसतात, नायक ठरतात, चेहरा ठरतात. मराठा राजकारणाचा मुद्दा हा आजचा नाही आणि मी राजकारण म्हणालो, आरक्षण नव्हे. सत्यशोधक चळवळ, त्याच्या आधी ब्राह्मणेतर पक्ष असेल, इथपर्यंत मराठा राजकीय चळवळीचा मागोवा आपल्याला घेता येतो. म्हणजे जेव्हा काँग्रेस ही सवर्णांच्या किंवा ज्याचा ब्राह्मणी चेहरा होता, तेव्हा सुद्धा त्याचा अंतस्थ प्रवाह एक होता की तो बहुजनी झाला पाहिजे. हे यशवंतराव चव्हाण, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी करून दाखवलं, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी करून दाखवलं. त्याच्याही आधीपासून ब्राह्मणेतर चळवळ जोरात होती, त्याचाही वारसा आपल्याला बघायला मिळतो. ज्याचंच पुढे रूपांतर एका अर्थानं शेतकरी कामगार पक्षात झालं, त्याचाही तोंडवळा हा बहुजन हा म्हणायचा शब्द असला तरी तो मराठा होता. पुढे काँग्रेसचा पक्ष सुद्धा मराठा बहुल राजकारणाचा होता आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आली, ती सुद्धा मराठ्यांचा पक्ष. म्हणजे शरद पवारांवरती तर आरोपच नेहमी व्हायचा की ते मराठा स्ट्रॉंगमॅन आहेत. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये तर त्याचा उल्लेखच मराठा स्ट्रॉंगमॅन शरद पवार असा केला जायचा. अशा प्रकारे मराठा राजकारणाची, आणि त्याच्याही आधी जायचं म्हटलं मराठा हा एक रुलिंग क्लास आहे, महाराष्ट्रावरती राज्य केलेला क्लास आहे. तो क्लासही आणि कास्टही आहे. एकीकडे तो क्लास होता, सगळेच मराठे, महाराष्ट्रात राहणारे सगळेच मराठे, पेशवे मराठेच, दिल्लीमध्ये जाऊन राज्य करणारे मराठेच. मात्र नंतर ती सामाजिक ओळख ही जातीय ओळख होत गेली. त्याची कारण आहे, पण जी काय असेल आता ती जात म्हणून आहे. पण या जातीचं सुद्धा वर्चस्व तुम्हाला विविध प्रकारचे बघायला मिळतं. अशा प्रकारचा हा एक महत्वाचा समाज घटक आहे महाराष्ट्रातला, मोठा समाज घटक आहे महाराष्ट्रातला. आणि तसं म्हणून राजकारण तितकंच महत्वाचं राहिलं. कोणत्याही राजकीय चळवळीला, पक्षाला त्यांना ओलांडून जाता आलं नाही. आणि काही घटकांनी मराठा जातीचं समाजकारण, राजकारण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. राजकीय पातळीला मी तुम्हाला जसं सांगितलं तसं सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर आघाडी असेल, मग काँग्रेस आली, शेकाप आली, शेकाप नंतर शेकाप हळूहळू सगळी बेरजेचं राजकारण करत काँग्रेस आलं, पण राष्ट्रवादी काँग्रेस आली. इतर ठिकाणी मराठे जात होते, अशातला भाग नाही. कम्युनिस्टांमध्ये सुद्धा मराठे होते. म्हणजे कम्युनिस्टांमध्ये सुद्धा एक यशवंतराव आहेत, शंकरराव मोरे आहेत, पण तो वेगळा इतिहास ठरेल. त्यामुळे मराठा नेतृत्व तिथे सुद्धा होत, भाजपमध्ये सुद्धा होत, तेव्हाचा जनसंघ. असं करत करत आपण चळवळीकडे जर का आलो तर मराठा तोंडवळा असलेल्या मोठ्या चळवळी सुद्धा महाराष्ट्रात पाहायला मिळाल्या, ज्याच्यामध्ये कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचं नाव आपल्याला विसरून चालणार नाही, जावळे पाटलांचं नाव विसरून आपल्याला चालणार नाही. छावा संघटना, मला पटकन आठवणारी एक मराठा तोंडवळा असणारी चळवळ म्हणजे छावा संघटना. मग अखिल भारतीय छावा आणि अनेक काही त्याचे फॅक्शन्स तयार झाले. संभाजी ब्रिगेड, तिची मोठी एक चळवळ झाली, एक काळ त्यांनी गाजवला. त्याचे सुद्धा काही नंतर आता एक प्रवीण गायकवाडांची आहे, मनोज आखरे आणि त्यांची आहे, त्या आहेत. अशाही संघटना की त्यांचा तोंडवळा मराठा होता. म्हणजे भले ते बहुजन म्हणून जरी स्वतःला प्रेझेंट करत असले तरी सगळ्यांना माहित होतं की प्रामुख्यानं मराठा चळवळी. त्यानंतर पुरुषोत्तम खेडेकरांनी तर शिवधर्म स्थापन केला होता, जो त्या अर्थानं मराठा धर्म अशा प्रकारे बघितला जात होता. शिवराज्य पक्ष नाव सुद्धा त्याने स्थापन केला होता. तो पुन्हा एकदा मराठा वर्चस्वाचाच मुद्दा मानला जात होता. मराठा ते तुका मिळवावा हे एक सूत्र त्यामागे घेण्यात आलं होतं.
सो ही सगळी लाईन आपल्याला लक्षात घ्यावी लागते. ही घेत आपण आलो की पहिल्यांदा आपण येतो एका मोठ्या आंदोलनाकडे, ते म्हणजे मराठा मूक मोर्चे 2014च्या नंतर झाले. मोर्चे आले आणि एक प्रकारे मराठा कॉन्सल्टेशन काय असतं, मराठा सामाजिक ताकद रस्त्यावर येते म्हणजे काय होतं ते आपल्याला बघायला मिळालं. मग ती पुन्हा शांत झाले आणि मग जरांगे पाटील येतात. आणि मग जरांगे पाटील या सगळ्या असंतोषाचा, आक्रोशाचा चेहरा बनतात. मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण योद्धा असं त्यांचं चित्र तयार झालं. चित्रपटही आलेले त्यांच्यावर. जिवंतपणे लेजंड होण्याच्या फार कमी व्यक्ती असतात, त्याच्यापैकी एक मनोज जरांगे पाटील झालेले आहेत. मला त्यांना भेटायची 2-4 वेळा संधी मिळाली, त्यानिमित्तानं त्यांच्याशी जवळ बोलता सुद्धा आलं. तर आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला बघायचं की मनोज जरांगे पाटील काय करतायत. हे संदर्भ फार महत्वाचे आहेत सगळे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जेव्हा राजकारणात उतरतायत त्यावेळी ते सर्वांचं राजकारण नाही करत आहेत. आणि मी नकारात्मक अर्थानं नाही म्हणत. त्यांच्यासमोर एक स्पेसिफिक विजन आहे, अजेंडा आहे, मिशन आहे. ते म्हणजे मराठ्यांचं 50% आत सरसकट ओबीसी दाखले मिळायला हवेत. मराठवाड्याचे नव्हे, सरसकट सगळे मराठी, ही त्यांची मुख्य मागणी आहे. आणि ती राजकारण्यांकडे मागणी करून सुद्धा पूर्ण होत नाहीये, म्हणून आपण हे राजकारण करतोय अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे की आपल्याला राजकारणात उतरायचंय. लोकसभेच्या काळात त्यांनी फक्त ताकद दाखवून दिली, राजकारणात उतरले नव्हते. मात्र जो काही मेसेज घ्यायचा तो लोकांनी घेतला आणि महायुतीला त्याचा फटका बसला, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बसला. आता वेळ विधानसभेची. इथे सुद्धा वाटलं होतं की मनोज जरांगे पाटील झाकली मूठ सोडणार नाही, उघडणार नाहीत. मात्र आता ते उघडणार, त्यांनी ठरवलेलं आहे निवडणुकीला उभं राहायचं, हस्तक्षेप तसा करायचा आणि आपली ताकद दाखवून द्यायची, हे त्यांनी दाखवलेलं आहे. इथपर्यंत आपण येतो. आता पुढे जाण्यापूर्वी पहिल्यांदा आपण साधारणपणे काही आकडेवारी बघूयात, एक बेसिक आकडेवारी. मराठा जातीचं वर्चस्व असणाऱ्या साधारण 113 मतदारसंघ आणि आरक्षित 54 पैकी 36 मतदारसंघात मराठा शक्तीचा जरांगे पाटलांचा प्रयोग ते साधारण त्यांच्या मनात आहे असं साधारण दिसून आलं. जे त्याच्या बोलण्यातले मी काही पॉईंट्स म्हणून सांगतोय तुम्हाला. त्यातही जर का आपण मराठवाड्यात बघितलं तर मराठवाड्यातील 46 मतदारसंघातील सर्वपक्षीय मराठा आमदारांची संख्या 24 आहे, ज्यातील सर्वाधिक 16 आमदार हे भाजप, 16 पैकी 10 आमदार मराठा आहेत भाजपचे. आता या पार्श्वभूमीवरती त्यांना स्वतःचं सगळं समीकरण मांडावं लागणार आहे. त्यांनी ज्या 2-3 गोष्टी मांडलेल्या आहेत त्या अशा की त्यांनी एक अंतरवली सराटीमध्ये एक मोठा मेळावा घेतला. सगळ्यांना जे की उमेदवार ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं की तुम्ही या आणि अर्ज भरा. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मी सांगेन त्यांनी अर्ज मागे घ्यायचे, बाकीचे उभे राहतील. आरक्षित मतदारसंघाच्या ठिकाणी ज्यांची आपल्या मागणीला पाठिंबा समर्थन आहे त्यांना आपलं समर्थन असेल. काही ठिकाणी उमेदवार जिंकून आणण्यासाठी उभे करायचे, काही ठिकाणी आपल्याला समोरच्याला पाडायचं आहे, अशी साधारण त्यांनी भूमिका मांडलेली आहे. आता या पार्श्वभूमीवर आपण हे राजकारण बघतोय की मनोज जरांगे पाटील कोणत्या दिशेने चालले. एक म्हणजे मी जसं म्हणालो तसं आंदोलन ही झाकली मूठ असते, त्याला जमणारी गर्दी ही झाकली मूठ असते. राजकारणात उतरणं म्हणजे मूठ खुली करणं. झाकली मूठ असली की काय प्रभाव पडला नाही पडला काहीच नाही. म्हणजे मराठवाड्यामध्ये महायुतीला धक्का बसला त्याचं क्रेडिट जरांगे नाही, ते नाही असं म्हणायचे कोणतेच आकडेवारी आपल्याकडे नाहीये साधारणपणे. पण आता मात्र तुमचं यश अपयश मोजलं जाईल, हे फार महत्वाचं आहे. जरांगे पाटील आता त्यात आलेले आहे. आता यामधल्या काही गोष्टी ज्या मला पहिल्यांदा असं वाटतंय की आपण पॉझिटिव्ह गोष्टी म्हणूयात आणि त्यानंतर काही गोष्टी की ज्या ऍडव्हर्सरीज ठरू शकतात त्याकडे मी जाणार आहे. एक, मनोज जरांगेंची ताकद आहे ती त्यानिमित्तानं जोडता येईल. चांगला प्रतिसाद जर का आला तर जरांगे पाटील प्रत्यक्षात पक्ष स्थापन करू शकतील, जे अजूनही जरांगे पाटील करत नाहीये. मी यापूर्वी माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या लेखनामध्ये म्हणालेलो आहे, आवाहन केलेलं आहे. जरांगे पाटील म्हणून नाही पण अशी मोठी संघटना ज्यांच्या मागे समाज आहे त्यांना संघटना स्थापन करणं अपरिहार्य आहे. संघटना स्थापन केलं की त्याला चौकट प्राप्त होते, शिस्त प्राप्त होते. राज्यापासून ते तालुका, ग्रामपंचायत स्तरापर्यंत एक अख्खी हायरार्की तयार होते. तुमचा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, ग्रामपंचायत इथपर्यंत तुमची माणसं तयार होतात. संघटनांमध्ये पदं तयार होतात. नवी तरुणाई जी तुम्हाला जुळू पाहत असते, तुमच्याबरोबर येऊ पाहत असते, त्यांना तुम्हाला पदं द्यावी लागतात. काडर तयार होतं, जे या क्षणी मनोज जरांगेंकडे नाही. ते पण ते मी पुढे नंतर सांगेन. पण या निमित्तानं जर का ते यश मिळालं तर जरांगे पाटलांच्या या मोहिमेला एक संस्थात्मक रूप येईल. आता संस्थात्मक नाही, आता चळवळीचं रूप आहे. सगळे एकत्र येतात जरांगे पाटलांकडे, अंतरवली सराटी. त्याला संस्थात्मक रूप प्राप्त झालं पाहिजे, ते तिकडे होऊ शकेल. ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, या निमित्तानं त्यांना कळेल की आपला हा सगळे जी प्रचंड गर्दी येते आपल्या सभांना, ऐतिहासिक येते. मी त्या फेसबुकवर पोस्ट लिहिलं होतं की दसरा मेळाव्याचं आम्हाला कौतुक असतं मुंबईच्या आहे, पण इकडचा हा दसरा मेळावा काय, केवढी मोठी ती गर्दी. तर या निमित्तानं ते ट्रान्सलेट किती होत आहे मतांमध्ये ते जरांगे पाटलांना जोखता येईल स्टॅटिस्टिकली.
मतदारसंघनिहाय सुद्धा झोपता येईल की मराठवाड्यामध्ये आपली ताकद किती, जिल्ह्यामध्ये किती, इकडे किती, सगळीकडे. हा दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, जी काय ताकद असेल ती त्या दोन प्रकारे ताकद राजकारणामध्ये आजमावली जाते निवडणुकीच्या काळात. एक, तुमच्या जागा किती निवडून आल्या, आणि दोन, निवडून आल्या किंवा नाही तुम्हाला किती टक्के मतं मिळालेली. आणि ती टक्केवारी फार महत्वाची ठरते. जी ताकद बाळासाहेब आंबेडकरांना गेल्या काही काळापासून जी ताकद सगळेजण बघत होते, मानत होते, म्हणून मविया त्यांना सोबत घेण्यासाठी धडपडत होती लोकसभेच्या काळात. झालं नाही. नंतर थोडंसं त्यांची आता दिशा वेगळी झाली, त्यामुळे आता मविया त्यांच्याबरोबर काही संपर्क ठेवत नाहीये. पण बाळासाहेब आंबेडकरांनी ती दाखवून दिली होती ताकद. जरांगे पाटलांनी ती चळवळीच्या पातळीला दाखवून दिलेली आहे, राजकारणाच्या पातळीला दाखवायची. जी आंबेडकरांनी दाखवलेली आहे जरांगे पाटलांना दाखवून द्यायची, ती यावेळी दाखवायला मिळेल. आणि त्यातून जर का आमदार निवडून आले, मी म्हणतो ऍज फ्यू ऍज 2-3 जरी निवडून आले, 2 जरी निवडून आले, 1 जरी निवडून आला, तरी सुद्धा तो एक आमदार सुद्धा चमत्कार घडवू शकतो. कारण तुमचं नाव अधिकृतरित्या विधिमंडळात जाणं हे फार महत्वाचं असतं. आणि एक आमदार ती ताकद करू शकतो. भाजपचे 2 खासदार होते, अटल बिहारी अडवाणी वगैरे असताना, किंवा भाजपचे इकडे सुद्धा अगदी सुरुवातीला अगदी कमी आमदार होते, रामभाऊ म्हाळगींसारखे. शिवसेनेचे सुद्धा फार कमी, छगन भुजबळ वगैरे पहिल्यांदा जेव्हा गेले होते विधिमंडळामध्ये, तेव्हा एक आमदार सुद्धा महत्वाचा ठरतो. त्यामुळे या काही चांगल्या गोष्टी की त्यामुळे जरांगे पाटला करतायत की कुठल्याही चळवळीने या गोष्टी लेवलला गेलं पाहिजे. आता काही ऍडव्हर्स गोष्टी म्हणजे थोड्या नकारात्मक किंवा प्रतिकूल गोष्टी सुद्धा सांगायला पत्रकार. जरांगे पाटील असं म्हणतात की आपल्याला एक तर त्यांचा अजेंडा काय, आरक्षण. मग ते म्हणतात की जिथे आपल्याला समर्थन देणारे लोक आहेत त्यांना आपण पाठिंबा देणार आहोत. आता इथे गंमत अशी आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा इतका मोठा संविधानिक पेच आहे की तुम्हाला कोणी स्थानिक पातळीला होकार किंवा नकार देते याने काहीच फरक पडत नाही. उद्या जर का स्थानिक भाजपचे आमदार तुम्हाला ते लिहून देत असतील की आम्ही आरक्षणासाठी तुमच्या मताच्या बरोबर आहोत. बजरंग सोनवणे यांनी जरांगे पाटलांच्या त्यांच्यासाठी झालेल्या सभेमध्ये लोकसभेला म्हणाले होते, मी लोकसभेमध्ये तुमचं जे काही म्हणणं आहे ते जसं ज्या तसं मांडेन, असं ते म्हणाले होते. आणि ते मांडतील सुद्धा. उपयोग काय? ते करायला जी सगळी राजकीय प्रक्रिया ती एकट्या विधिमंडळाच्याही हातात नाहीये, संसदेच्याही हातात नाहीये. त्यासाठी कोर्ट कजे, संविधानात घटनात्मक बदल या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो. ही तर विधानसभा निवडणूक आहे. मराठा आरक्षण महाराष्ट्र विधिमंडळाच्या एकांगी हातात नाही हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणून शरद पवार म्हणतात की ओबीसी आरक्षण वाढवा, 50% मर्यादा ओलांडा, 75% करा, आमचं समर्थन आहे, आम्ही केंद्र सरकारला समर्थन देऊ. एकदा हे स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक पातळीला तुमच्या मागणीला कोणी समर्थन देत आहे काय, नाही देत काय, त्याला काहीच अर्थ नाही. कोणी म्हणू शकतं जरांगे पाटील आमचं तुम्हाला समर्थन आहे, तुमच्या मागणीला 100% समर्थन. मग तुम्ही काय करणार? आणि हा पेस यासाठी आहे जो मगाशी म्हणून मी आकडेवारी तुम्हाला सांगितली की भाजपचे जे 10 आमदार मराठा आहेत त्यांच्या विरोधात जरांगे उमेदवार देणार का? उद्या ते उमेदवार म्हणाले की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुमच्या मागणीला पाठिंबा आहे. उपयोग काय? कारण ते शेवटी ट्रान्सलेट करायला महाराष्ट्र विधिमंडळाच्या इथे हातात नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही हे उमेदवार फक्त भाजपच्या विरोधात देणार आहात का मवियाच्या विरोधात? कारण तिथे पुन्हा तुमच्यावरती पक्षपाताचा आरोप होणार आहे. ते अजून स्पष्ट झालेलं नाही. आणि स्वतः जरांगेने याची दखल घेतलेली आहे. उमेदवार उभे केले तर भाजपला आनंद होईल, कारण मतं वाटली जातील मराठा ताकदीची सगळी. नाही दिले तर मवियाला आनंद होईल, पण पक्षपाताचा आरोप होईल की तुम्ही दिले नाहीत उमेदवार, याच्यातून मार्ग काढायचे असं ते म्हणाले आहेत. आणि म्हणून ते आढावा घेणार आहेत असंही ते म्हणालेले. ही चांगली गोष्ट आहे, त्यांना जाणीव ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांना उमेदवार तर द्यावे लागतील. आणि आता जो पुढचा मुद्दा, जो याच मुद्द्याचा पुढचा भाग आहे, जरांगेंनी एक मेळावा घेतला आणि उमेदवारांना सांगितले की तुम्ही अर्ज भरा. मी सांगेन त्यांनी मागे घ्यायचे अर्ज. आणि इथे एक पेच आहे. मुळामध्ये गेल्या काही काळापासून जे एक मराठा राजकारण घडत चाललेले महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे आता मराठा समाजामध्ये एक असा फील आहे की आता ही वेळ आहे की ज्यावेळी आपण आपलं राजकीय नेतृत्व पुढे आणू शकतो. आपल्याला इतर पक्षांमध्ये जागा नाही, आपण आता ही स्पेस भरून काढू शकतो, आपण उभा राहू शकतो. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा थोडा जरी तुम्हाला अभ्यास असेल तर लक्षात घ्या, जेव्हा तो माणूस उमेदवारीसाठी उभा राहत असतो त्याचे बाकीचे सोडून जे नुसते संशय वगैरे असतील ते, पण जे सिरियस आहेत ते आपापल्या मागे अगदी आपली वाडी वस्ती, आडनावांवरनं वस्ते असतात, अशा प्रकारची त्यांच्याकडे 500,000 मतं असतात. आणि आमदारकीला तेवढी मतं महत्वाची असतात. जरांगे पाटलांकडे त्यांच्या त्या मेळाव्यासाठी आलेले उमेदवार जे कोणी आता सगळ्यांना, जरांगे पाटील म्हणाले की त्या सगळ्यांनी अर्ज भरायचे, मी सांगेन त्यांनी मागे घ्यायचा अर्ज. इथे जर अडचण आहे, मला वाटतं असं कोणी सांगितल्यामुळे अर्ज मागे घेत नाहीत, सगळेच घेतील असं नाही. तिथे जरांगे पाटील असं म्हणण्याचे मी पेपरमध्ये, मीडियामध्ये वाचलेलं आहे की जे अर्ज मागे घेणार नाहीत ते विकले गेलेले आहेत किंवा ते आपल्या मिशनच्या बाहेरचे आहेत असं मला वाटेल, किंवा असं
चित्र तयार होईल. आता इथे अडचण अशी आहे की स्थानिक पातळीला त्या माणसाचं एक नेटवर्क असतं, कार्यकर्ता असतो, त्याने पण छोट्या मोठ्या चळवळीत भाग घेतलेला असतो, लाठी खाल्लेले असतात, त्याची सुद्धा इच्छा असते. तुम्ही अर्ज भरायला सांगितल्यानंतर मागे घ्यायला सांगायला म्हणजे अर्ज भरा आणि मी सांगेन तेव्हा माघार घ्या, हे व्हायला म्हणजे मला असं वाटतं राजकारणाचा विद्यार्थी मग असं नाही व्हायला हवं. तुम्ही काय ते यादी बनवा आणि अर्ज त्यांना सरळ सांगा की तुम्ही सगळ्यांनी उभं राहायचंय, तुम्ही समर्थक म्हणजे मनोज जरांगे यांच्याद्वारे समर्थन प्राप्त असे उमेदवार, दिस इज फाईन, हे ठीक झालं असतं. अर्ज भरा मग मी सांगतो माघार घ्या, ही अडचण आहे. आणि याची चोप जरांगे पाटलांना लोकसभेच्या वेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसली होती एका मेळाव्यामध्ये. आणि त्यामुळे मला हे बघायला खरंच मला लक्ष द्यायला आवडेल की नेमकं कसं होतं की माघाराचं आव्हान झालं तर पुढे काय होतंय. मला तर आत्ताच असं दिसतंय जे काही मी मराठवाड्यात मधल्या काळात करलो होतो की तिकडे अनेकांची इच्छा आहे की राजकारणात उतरायला हवं आणि मोठ्या प्रमाणात लोक उभे राहतील अशी मला चिन्ह दिसत आहे. जरांगे पाटील यांच्यासमोर हे एक आव्हान असेल की ही उमेदवाऱ्या जर का तयार झाल्या तर त्याचं काय करायचं. माझ्या या आधीच्या एका व्हिडिओत मी एक मुद्दा मांडला होता, तोही निर्णय जरांगे पाटलांना घ्यावा लागणार आहे लवकरात लवकर, की त्यामध्ये जर का तुम्ही ज्यांना सांगितलंय उमेदवारी दिली आहे त्या व्यतिरिक्त जर का माणसं उभी राहिलीत आणि त्यांनी तुमचा फोटो वापरला की आमचा जरांगे पाटलांच्या मागणीला समर्थन आहे, आम्ही स्वतंत्ररित्या उभं राहिलेलो आहोत, तो फोटो तुम्ही वापरू देणार की नाही देणार यावरती तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. जी भूमिका शरद पवारांनी घेतली तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा घेतली, राज ठाकरेंच्या बाबतीत, शरद पवारांनी घेतली, अजित पवारांच्या बाबतीत, ती तुम्हालाही घ्यावी लागेल. हे सगळं राजकारण जरांगे पाटील कसं बघतात त्या दृष्टीने त्याला मराठा समाजातून कसा प्रतिसाद येतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. या निमित्तानं जरांगे पाटील आपली चळवळ ही आता राजकीय पातळीला नेत आहेत. त्याचा मधला टप्पा हा संघटना स्थापना, पक्ष स्थापना असू शकला असता असं मला वाटतं, पण हरकत नाही, काहीतरी विचार त्यांनी केला असेल, यापुढे तो येईल असं आपण बघूयात. तुर्तास मात्र आपण शुभेच्छा देऊयात. या निमित्ताने एक वेगळा प्रयोग आपल्याला बघायला मिळेल की समाज आधारित, मराठा समाज हित आधारित अशी कुठले तरी एक पक्ष उभा राहतोय आणि तो स्पेसिफिक यावर काम करणार आहे, त्यांना कसा प्रतिसाद मिळतो. या निमित्तानं मराठा जात समूह कसं मतदान करतो, तो अशा जातीच्या मुद्द्यावर मतदान करतो का, मराठवाड्यात तसं होतंय का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आणि त्यासाठी आपण शुभेच्छा देऊयात जरांगे पाटलांना. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुमचंही काही विश्लेषण असल्यास जरूर शेअर करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी. धन्यवाद.